नवेगाव बांध येथील उमाबाई संग्रामय विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीची शिक्षकाकडून छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही घटना 14 नोव्हेंबर 2025 रोजी समोर आली। या प्रकरणात शिक्षक सुरेश फागू बाळबुद्धे यांच्यावर पोस्को कायद्यानुसार कलम 8 लैंगिक अत्याचार, कलम 12 लैंगिक छेडछाड, कलम 74 ओळखची गोपनीयता, कलम 75 मुलांवरील क्रूरता व कलम 79 अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले आहे। वर्गात एकटी असल्याचा फायदा घेऊन छेडछाडीचा प्रकार। पीडित विद्यार्थिनी वर्गात एकटी अभ्यास करत असताना आरोपी शिक्षकाने वर्गात जाऊन तिचा दंड पकडून अश्लील वर्तन केले असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन संपूर्ण प्रकार पालकांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार पालकांना रात्रीपर्यंत ताटकळत ठेवण्याचा आरोप। तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत स्टेशनमध्येच थांबवून ठेवले, तसेच पुढील 3-4 दिवस उशिरापर्यंत बोलावून ठेवण्यात आले असा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केलाय। या वागणुकीबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे। तर 14 दिवस उलटले तरी आरोपी फरार, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह। घटनेला पंधरवडा उलटूनही आरोपी शिक्षक पोलिसांच्या हाती लागलेला नाही। एवढ्या गंभीर कलमांचा गुन्हा नोंद असूनही तपास मंद गतीने सुरू असल्याची तीव्र टीका नागरिकांकडून होत आहे। तर स्थानिक नागरिकांचा थेट सवाल, कठोर कलमानंतरही आरोपी फरार कसा? तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही तपास, लोकेशन ट्रॅकिंग यात विलंब का? तक्रारदार पालकांनाच वारंवार उशिरापर्यंत बोलावणे कितपत न्याय्य? पोलीस आरोपीला वाव देतायत का? शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक छेडछाड हा समाजाला हादरवणारा प्रकार असून शिक्षकी पेशावर डाग लावणारा आहे। आरोपी फरार फिरत असल्याने पीडित कुटुंबात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये संताप वाढत चाललाय। स्थानिकांचं म्हणणं आहे की छोट्या गुन्ह्यात तात्काळ पकड करणारे पोलीस या गंभीर प्रकरणात हात टेकून बसलेत का? तर आरोपी शिक्षकाला त्वरित अटक करावी, तपास वेगवान व पारदर्शक करावा, पीडित कुटुंबावरील दडपशाही थांबवावी। नवेगाव बांधातील नागरिकांनी एकत्र येऊन महिला आयोगाकडे याची तक्रार करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तर आरोपी शिक्षकाला अटक कधी होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी बाबूदान मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.